नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. बालमित्रांनो, कोविड-19च्या या कालावधीत आपली गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे. बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक छानसा पाठ. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. बालमित्रांनो, इयत्ता चौथीचा आपला आजचा विषय आहे परिसर अभ्यास. चला तर बालमित्रांनो, आज आपण परिसर अभ्यासामध्ये पाहणार आहोत छोटे आजार आणि घरगुती उपचार. बालमित्रांनो, आजचा आपला पाठ काय आहे? छोटे आजार, घरगुती उपचार. छोट्या आजारांवर कोणते घरगुती उपचार असतात ते आपण आजच्या या पाठामध्ये समजून घेणार आहोत. बालमित्रांनो, हे चित्र पहा आणि मला सांगा की या मुलाच्या हाताला प्लास्टर कशासाठी घातले असेल? काय झालं असेल? या मुलाचं हाताचं हाड मोडलं असेल, हो की नाही? आणि मग याचं हाड मोडल्यावरती काय करणार? त्याला प्लास्टर घालणार. मग हे प्लास्टर घालण्याचे काम जे आहे, हे काम घरीच झाले असेल का? म्हणजे घरी करता आले असेल का? नाही ना. त्यासाठी त्याला डॉक्टरांकडे जावे लागले असेल, कारण प्लास्टर घालण्याचे काम घरी होत नाही. त्यासाठी डॉक्टरकडे जावं लागतं, एक्सरे काढावा लागतो. डॉक्टर एक्सरे बघून हाड जर मोडलं असेल तर त्याच्या हाताला प्लास्टर घालतात. आता हे चित्र पहा आणि मला सांगा की ही जी मुलगी आहे, या मुलीला डॉक्टरांकडे कशासाठी आणले असेल? अगदी बरोबर, तिची तब्येत बरी नाहीये. म्हणजे तिला सर्दी खोकला झाला असेल, ताप आला असेल, हो की नाही? मग डॉक्टरांनी तिच्या कपाळाला हात लावून पाहत आहेत, म्हणजे तिला तापही आला असेल. मग असा जर आजार झाला असेल तर काय करतात? मुलांना डॉक्टरांकडे घेऊन येतात, हो ना? मोठ्या माणसांना सुद्धा डॉक्टरांकडे नेतात. तर आपण आजारी पडलो की आपण कुठे जातो? डॉक्टरांकडे जातो. आपली प्रकृती जेव्हा चांगली असते तेव्हा आपल्याला रात्री गार झोप लागते आणि सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटते. अगदी मोकळ्या हवेमध्ये आपण मस्तपैकी श्वासही घेतो. आपल्याला खूप फ्रेश वाटते, छान वाटते, हो की नाही? आणि प्रकृती चांगली असली की आपल्याला वेळच्या वेळी भूक लागते. कोणतीही पचनाची तक्रारही नसते. आपल्याला खूप छान वाटत असते. कोणतेही काम करायला उत्साह असतो आणि छोटी छोटी कामं केली तरी थकवा वाटत नाही. आपण प्रसन्नपणे बागेत खेळू शकतो, मस्ती करू शकतो, शाळेत जाऊ शकतो, आईला मदत करू शकतो. छोटी मोठी सगळी कामं आपण प्रसन्नपणे करतो. पण कधी कधी काही कारणाने आपण आजारीही पडू शकतो, हो की नाही? म्हणजे आपल्याला सर्दी होते, खोकला होतो, आपल्याला जेवावंसंच वाटत नाही, म्हणजे अन्नच नकोसं वाटतं, कसं तरीच होत असतं. असंही होतं की नाही? कधी कधी खूप खोकला येतो, सर्दी होते, तेव्हा आपल्याला जेवण पण नकोसं वाटतं, हो ना? आणि मग जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा आपल्याला खूप त्रास होतो. बघा, खोकला येतो, उलट्या होतात, अपचन होतं. मग त्यावेळेला खेळावंसंही वाटत नाही, कोणतं काम करावंसं वाटत नाही. अगदी खूप थकून गेल्यासारखं आणि गळून गेल्यासारखं वाटतं. खूप थकवा येतो.
आणि आपल्याला झोपून राहावंसच वाटतं, डोकं दुखतं, हो की नाही? मग असं सगळं होतं की नाही? आता आजच पहा ना, काय झालं, सकूचा घसा दुखत होता. मग सकूचा घसा का बरं दुखत असेल? नक्कीच तिने काहीतरी थंड खाल्लं असेल, हो की नाही? बघा, जेव्हा आपण थंड काहीतरी खातो त्यावेळेला आपल्या घशामध्ये खवखव होते आणि आपला घसा दुखू लागतो, हो ना? सखूने काय केलं होतं, तर मित्रांसोबत गेली होती ना ती संध्याकाळी बाहेर, तेव्हा आदल्या दिवशी तिने संध्याकाळी आईस्क्रीम खाल्लं होतं आणि थंडगार आईस्क्रीम हे खाऊन ती घरी आली होती. त्यामुळे आता काय होत होतं, सखूला खूप खोकला होत होता आणि घशामध्ये दुखत होतं. बघा, घशामध्ये काय झालेलं, तर त्रास होत होता. त्यामुळे तिला घास गिळतानाही त्रास होऊ लागला होता. मग आता काय बरं करायचं? मग सखूच्या आईने 2 दिवस सकाळी आणि शाळेतून आल्यावर सखूला मिठाच्या गरम पाण्याने गुळण्या करायला लावल्या. आता त्याच्यामुळे काय झालं, तर तिसऱ्या दिवशी सखूचा घसा पूर्णपणे खडबडीत बरा झाला. सखूचा आजार हा छोटा होता, त्यामुळे घरगुती उपायाने तो नक्कीच बरा झाला. पण आपल्याला जर खूप बरे वाटत नसेल तर आपल्याला डॉक्टरकडे जाणे आवश्यक असते आणि डॉक्टरने दिलेलं औषध घ्यायचं असतं. नेहमीच घरगुती उपचार करून चालत नाही, हो की नाही? जर आजार छोटा असेल तर घरगुती उपचार आवश्यक असतो, पण आजार मोठा असेल तर आपल्याला डॉक्टरकडे गेलेच पाहिजे. त्यानंतर 15 दिवसांनी सखूची ताई आजारी पडली. तिला ताप येऊ लागला. डोळे पिवळसर दिसत होते. तिला अन्नही नकोसे झाले. मग काय केलं? आईने तिला लगेचच कुठे नेले माहितीये तुम्हाला? आई तिला डॉक्टरांकडे घेऊन गेली. आईने तिला लगेच दवाखान्यात नेले आणि मग डॉक्टरांनी तिला तपासले आणि सांगितले की सखूच्या ताईला कावीळ झालेली आहे. आता तुम्हाला माहितीये का बालमित्रांनो, हा कावीळ झालेला आजार जो आहे, हा कावीळ आजार चटकन बरा होत नाही. मग त्या आजारामध्ये ताईला 3 आठवडे पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली. ज्या वेळेला कावीळ होते त्यावेळेला डोळे पिवळे होतात, अन्न नकोसं वाटतं, नॉशा आलेला असतो, पोटात दुखत असतं आणि थंडी भरते, ताप येतो आणि अशक्तपणाही खूप झालेला असतो. मग ही सगळी जी आहेत ना, ही काविळीची लक्षणं असतात आणि कावीळ झालेल्या माणसाला मग विश्रांतीची गरज असते. कावीळ झालेल्या माणसाला खूप पथ्य पाळावे लागते. तेलकट पदार्थ, तुपकट पदार्थ, लोणी लावलेले पदार्थ असे पदार्थ कमी कमी खाण्यास सांगितले जाते. मांसाहार तर पूर्ण बंद करायचा असतो. मग अशा वेळेला या आजारी माणसाला काय बरं द्यायचे? तर उसाचा रस द्यावा, शहाळ्याचं पाणी द्यावं. म्हणजे त्यामुळे हलका हलका आहार द्यावा. त्यामुळे त्याचा आजार लवकर बरा होऊ शकतो. बालमित्रांनो, नक्की लक्षात घ्या, ज्यावेळेला अशा स्वरूपाचा गंभीर आजार झालेला असतो, त्यावेळेला घरीच उपचार करून चालत नाही. त्यासाठी दवाखान्यात जावं लागतं, रक्ताची तपासणी करावी लागते, इंजेक्शन्स घ्यावे लागतात आणि योग्य उपचार केलं तर लवकरात लवकर आपण बरे होऊ शकतो. जेव्हा आजार छोटा असतो तेव्हा घरगुती उपचार योग्य आहेत. पण ज्यावेळेला आजार गंभीर असेल तेव्हा दवाखान्यात जाऊनच इलाज करणे आवश्यक असते. बालमित्रांनो, शेतात काम करणाऱ्या श्रीपतीची गोष्ट मी तुम्हाला आता सांगते. तुम्ही ती गोष्ट लक्षपूर्वक ऐका आणि मला योग्य की अयोग्य काय हे नक्की सांगा. श्रीपती
आणि त्याची धाकटी बहीण तारा शेतात काम करत होते. दादा, चल ना रे, दुपार होत आली. मला खूप भूक लागली आहे. जेवून घेऊया ना रे आपण. हो तारा, जेवणाची वेळ झाली आहे. सगळे जेवायला बसतातच आहेत. आपण पण बसूया जेवायला. जरा एवढं काम संपवतो आणि आलोच मी. होय दादा, चल लवकर जेवूया. म्हणजे पुन्हा पुढचं काम पण आपल्याला करता येईल ना. जिथे शेतामध्ये श्रीपती आणि तारा काम करत होते तिथेच त्या शेतात सापही होता. साप जिथे श्रीपती काम करत होता त्या दिशेनेच पुढे चालला होता. आणि काय, तोच साप श्रीपतीला चावला. ओय 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 ओय, चावला चावला, मला साप चावला वाटतो. चावल्यानंतर साप लगेचच वळवळत निघून गेला. खरं तर तारा आणि श्रीपती दोघांनीही साप नीट पाहिलाही नाही, पण साप चावल्यामुळे श्रीपती चांगलाच घाबरला होता. दादा, अरे दादा, काय झालं तुला? थांब थांब, बघते मी. काय झालं श्रीपती दादा? काय झालं? बघू बघू, काय झालं? अरे बापरे, साप चावला. चला आपण बाबांकडे जाऊया. बाबा चांगला उतारा देतील. थांबाऊ, त्या गाडीवाल्याला थांबवा. आपण श्रीपतीला लगेचच मंदिरातल्या बाबाकडे घेऊन जाऊ. तो गंडे दोरे देईल, धूप दुपारी करेल, लवकर आराम पडेल. साप चावल्यावर तेच बरे असते. नको नको, मला वाटतं सरकारी इस्पितळातच न्यायला हवं. साप चावल्यावर तिथेच लवकर इलाज होईल. ताराताई, तसं नका करू. श्रीपतीला आपण देवळातच नेऊया. ती बघा आली बैलगाडी. रामभाऊ आणि श्यामभाऊ यांनी बैलगाडी मागवली आणि श्रीपतीला ते मंदिरातल्या बाबाकडे उतारा काढण्यासाठी घेऊन जाऊ लागले. ताराच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. रामभाऊ, श्यामभाऊ सर्वांनी उचलून श्रीपतीला बैलगाडीत बसवले आणि ते बैलगाडी मंदिराच्या दिशेने हाकू लागले. मला वाटतं दादाला इस्पितळातच न्यायला हवं होतं. साप चावल्यावर तिथे असणारे इंजेक्शन सरकारी इस्पितळातच मिळाले असते. पण ही लोक काही माझं ऐकली नाही. रामभाऊ आणि श्यामभाऊ त्याला देवळाकडेच घेऊन गेले. मी तरी आता काय करू? सापाच्या विषावर उतारा असणारे इंजेक्शन तिथल्या सरकारी इस्पितळातच मिळते आणि तेच खरे तर श्रीपतीला द्यायला हवे होते. पण गावकऱ्यांनी ताराच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही आणि ते घाईघाईने बैलगाडीतून श्रीपतीला घेऊन गेले. हे आहे गावातलं तांत्रिक भवन. या ठिकाणी भोळे गावकरी आपल्या घरातल्या आजारी लोकांना घेऊन येतात. मंत्रतंत्र, अंगारे दुपारे, गंडे दोरे यांनी आजार बरे होतील अशी त्यांची भोळी समजूत असते. आणि आता गावकऱ्यांनी श्रीपतीला सुद्धा याच तांत्रिक भवनाकडे आणले होते, जिथे त्या भोळ्या गावकऱ्यांना असं वाटत होतं की गावच्या मांत्रिकाला बोलवलं की श्रीपतीला लवकर बरं वाटेल. श्रीपतीलाही याच गावच्या देवळात आणले गेले आणि गावच्या मांत्रिकाला बोलावले. हा आहे मंदिरातला भोंदू बाबा आणि हा सर्वच लोकांना, गावकऱ्यांना अंगारे दुपारे गंडे दोरे देतो. विचार करा, याच्या मंत्रतंत्राने आजार बरे होणार का? मांत्रिकाने श्रीपतीला लिंबाच्या पाल्यावर झोपावले आणि मांत्रिक विष उतरवण्याचा मंत्र म्हणू लागला. श्रीपतीला खरं तर साप चावला होता. तुम्हाला काय वाटतं, सापाचं विष हे मंत्राने उतरते का? विचार करा की श्रीपतीला या सरकारी इस्पितळात आणायला हवे होते. गोष्ट तुम्ही नीट ऐकली की नाही? आता तुमच्या लक्षात आलं की श्रीपतीला काय झालं होतं? साप चावला होता, है ना? शेतात काम करत असताना श्रीपतीला साप चावला होता आणि त्याच्या शेतातले जे त्याचे मित्र होते, रामभाऊ, श्यामभाऊ, ते त्याला कुठे घेऊन गेले? मांत्रिकाकडे घेऊन गेले. पण त्याची बहीण जी आहे, धाकटी बहीण तारा, ती सतत सांगत होती की सापाच्या विषावर उतारा असणारं इंजेक्शन आपल्याला सरकारी इस्पितळात मिळतं, आपण तिकडे जाऊया. पण तिचं कोणीही ऐकलं नाही. रामभाऊ आणि श्यामभाऊ यांनी श्रीपतीला कुठे आणले? तर देवळातल्या मांत्रिकाकडे आणले.
हो की नाही? आणि मांत्रिकांनी काय केलं? श्रीपतीला लिंबाच्या पाल्यावर झोपवले आणि मांत्रिक विष उतरवण्याचा मंत्र म्हणू लागला. आता तुम्हीच विचार करा, ही गोष्ट योग्य आहे का? चला, आता तुम्हाला काय वाटते ते तुम्ही मला सांगायचंय, की ही जी गोष्ट घडली ही योग्य की अयोग्य, यावर तुम्ही चर्चा करणार आहात आणि तुमचं मत मला सांगणार आहात. आता आपण श्रीपती आणि ताराची गोष्ट ऐकली. मला सांगा, तुम्हाला काय वाटते, सापाचे विष मंत्राने उतरते का? मला तरी हे चूक वाटते, कारण सापाचं विष हे काही मंत्राने उतरत नाही. खरं तर श्रीपतीला डॉक्टरकडेच न्यायला हवे होते असे मला वाटते. याचा अर्थ आजूबाजूच्या लोकांनी श्रीपतीला मांत्रिकाकडे आणले हे चूकच झाले असेल, नाही का? तुला काय वाटतं, हे चूक आहे की बरोबर आहे? नक्कीच चूक आहे, कारण सापाच्या विषावर उतारा असणारे इंजेक्शन हे तिथल्या सरकारी इस्पितळातच मिळते. तेच श्रीपतीला द्यायला हवे ना. पण लोकांनी ताराच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. हे चूकच झालं आहे. खरं तर श्रीपतीला इस्पितळातच न्यायला हवे होते. म्हणजे तुम्ही सुद्धा श्रीपतीला मांत्रिकाकडे नेले नसते, इस्पितळातच नेले असते, हो ना? हो, नक्कीच. आम्ही पण श्रीपतीला सरकारी इस्पितळात नेण्यासाठी सांगितले असते. म्हणजे तुम्हा दोघांना, मला, आपल्या सर्वांना असं वाटतं की ताराचे म्हणणे बरोबर होते, हो की नाही? श्रीपतीला मांत्रिकाकडे नेले हे चुकीचेच झाले. त्याला सरकारी इस्पितळातच न्यायला पाहिजे होते. तुम्हालाही तेच वाटते की श्रीपतीला मांत्रिकाकडे नेण्यापेक्षा कुठे नेणं गरजेचं होतं? सरकारी इस्पितळात. पण मांत्रिकाकडे जाऊन पण श्रीपतीला बरे वाटले. पण मंत्राने विष उतरले म्हणून बरे वाटले असेल का, की साप बिनविषारीच होता आणि त्याचं श्रेय मांत्रिकाला मिळाले असेल? नेमकं काय झालं असेल? श्रीपतीला बरे वाटले, पण मंत्राने विष उतरले म्हणून नाही, हो ना ग? मलाही असंच वाटतं की मंत्रामुळे त्याला विष उतरलं नाही त्याचं, तर तो साप बिनविषारी असेल, हो ना? हो, तो सापच बिनविषारी होता आणि त्याचं श्रेय मात्र मांत्रिकाला मिळालं. जर साप विषारी असता तर श्रीपतीला बरे वाटले नसते, कदाचित त्याचा मृत्यू सुद्धा झाला असता. म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे की असं मांत्रिकाकडे वगैरे जाणं काही योग्य नाही. म्हणजे तारा योग्यच बोलत होती. श्रीपतीला सरकारी इस्पितळातच न्यायला हवं होतं असं मलाही वाटते. हो, या वेळेला चूकच झाली, पण पुढच्या वेळेला मात्र अशी चूक होता कामा नये. जर साप चावला, विंचू दंश झाला, तर त्याचं विष उतरवण्यासाठी मांत्रिकाकडे जाण्यापेक्षा त्याला डॉक्टरकडे न्यायलाच पाहिजे. मंत्रतंत्र, अंगारे धुपारे, गंडे दोरे यांनी आजार बरे होत नसतात, हे आता आपल्या मुलांना समजलेच आहे आणि ही गोष्ट सर्वांना समजलीच पाहिजे. म्हणजे यापुढे कोणीही असे मंत्रतंत्र देणाऱ्या मांत्रिकाकडे जाणार नाहीत. सरळ डॉक्टरकडेच लोक आजारी माणसाला घेऊन जातील. जर कोणताही मोठा आजार असेल तर डॉक्टरकडे जाणं खरंच गरजेचं असतं. पण जर आपला आजार मोठा नसेल तर आपण घरगुती उपचार पण करू शकतो. सखूचा जेव्हा घसा दुखत होता तेव्हा सखूच्या आईने तिला गुळण्या करायला सांगितल्या. तिला लगेच बरे वाटले. पण जर सर्दी, खोकला, ताप असं जर झालं तर डॉक्टरचं औषध घेणं आवश्यक आहे. कधी आपल्याला कापलं, खरचटलं, कधी आपण कुठे पडलो, धडपडलो आणि छोटीशी जखम झाली तर आपण प्रथमोपचार करू शकतो आणि हे घरगुती उपचार आपल्याला करता येतात. आणि यालाच प्रथमोपचार असे म्हणतात, हो ना? हो, प्रथमोपचार सर्वांना आलेच पाहिजे. पण मोठं काही त्रास होत असेल तर डॉक्टरकडे पण गेलेच पाहिजे. आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला खूप सर्दी आणि खोकला झाला आहे. मग असं सर्दी आणि खोकला झाल्यास काय कराल तुम्ही? तुम्हाला घरातले लोक काहीतरी औषध देतात, हो की नाही? मग घरगुती उपचार केले जातात, गोळी दिली जाते, नाहीतर काही औषध दिलं जातं, हो की नाही? तुम्हाला आठवतंय सखूच्या आईने काय केलं होतं? जेव्हा सखूला खोकला झाला होता, तिच्या घशामध्ये खवखव झाली होती, तेव्हा सखूला कोणता उपचार दिला होता?
तर सकूच्या आईने तिला गरम पाण्याच्या गुळण्या करायला लावल्या होत्या, हो की नाही? म्हणजे तिचा दुखणारा घसा 2 दिवसात बरा झाला होता, हो की नाही? आणि मग हे तुमच्या लक्षात आहे की नाही? मग असे जे घरगुती अनुभव असतात, ते अनुभवी लोक किंवा वडीलधारे लोक जे असतात, ते काय करतात, तर बऱ्याच वेळा घरगुती उपाय सुचवतात आणि मग तुम्हाला बरे वाटते. अगं किती खोकतेस? थांब, तुला मी आता काढा देते. हा अडुळशाचा काढा आहे. आई, अडुळशाच्या काड्याच्या बाटलीवर पानाचे चित्र आहे. म्हणजे अडुळशाची पानं असतात. ही आहेत अडुळशाची पानं. अडुळसा हा खोकल्यावरती खूप गुणकारी आहे. त्याचा काढा तुला आता दिल्याबरोबर लगेच तुझा खोकला थांबला की नाही? आई, बरीच पानं औषधी असतात ना? हो बाळा, बरीच पानं औषधी असतात आणि त्याचे औषधी गुणधर्म आपल्या उपयोगी पडतात. आई, आपल्या अंगणातलं हे कडुलिंबाचं झाड सुद्धा औषधी आहे. म्हणजे कडुलिंब सुद्धा औषधी असतो. हो, बहुगुणी आहे हो कडुलिंब सुद्धा. आपल्याला जर त्वचारोग झाले, अंगाला खाज सुटली, तर कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ केली तर खाज सुटायची बंद होते. आणि पोटात जर जंत झाले असतील, कृमी झाले असतील, तर पोटात हा काढा घेतला ना ह्याचा, थोडासा 1 चमचा रस प्यालो आपण, तर पोटातले जंत मरतात. म्हणून कडुलिंब हा खूप उपयोगी आणि बहुगुणी अशी वनस्पती आहे. मग जर आपल्याला सर्दी झाली असेल तर घरगुती उपाय काय करतात सांगा मला? तर तुळस आहे, दालचिनी आहे, मिरी आहे, लवंग आहे. म्हणजे जरी मसाल्याचे पदार्थ असले तरी सुद्धा ते औषधी गुणधर्म असलेले पदार्थ आहेत. आणि तुळस ते बहुगुणी आहे. तर हे सगळं एकत्र करून त्याचा छान काढा केला जातो. त्यात गूळ घातला जातो, आलं घातलं जातं आणि ह्याचा एक छान काढा करून तो गरम गरम प्यालं की सर्दी खोकला आपला काय होतो, निघून जातो, नष्ट होऊन जातो. तुम्हाला माहितीये का अडुळसा? हा आहे अडुळसा. ही आहेत अडुळशाची पानं. मग ही अडुळशाची पानं जी आहेत की नाही, या पानांचा अर्क कशासाठी उपयोगी पडतो माहितीये तुम्हाला? या अडुळशाच्या पानांचा काढा करून प्याले किंवा ह्याचा अर्क जो आहे तो जर आपण पोटात घेतला तर आपला खोकला निघून जातो. म्हणून खोकल्यावरती सगळ्यात गुणकारी कोणतं औषध आहे? तर अडुळशाच्या पानांचा अर्क. लक्षात राहील ना तुमच्या? तर आता साधी सर्दी, साधा खोकला असेल तर आपण घरगुती उपाय करून तो आजार दूर पळवून लावू शकतो. सर्दी झाली तर आणखीन काय करतात सांगा बरं मला? तुम्ही काय करतात सर्दी झाली असेल तर? आता तर आपल्या सगळ्यांना माहितीये की आपण आता काय करतो, सर्दी जराही होऊन देत नाही. आणि जर झाली सर्दी किंवा खोकला झाला तर आपण काय करतो सांगा? गरम पाण्याचा वाफारा घेतो, हो की नाही? मग जर सर्दी झाली असेल तर झोपताना गरम पाण्याचा वाफारा घेतात. आणि काय करतात, तर छातीमध्ये जर कफ साचला असेल तर काय करायचं, तर छाती शेकायची. मग अशी छाती शेकतात. त्यामुळे काय होतं, छातीतला कफ जो आहे तो गरम गरम छाती शेकल्यामुळे बाहेर पडतो, हो की नाही? मग तुम्ही लक्षात ठेवा की सर्दी झाली असेल तर झोपताना गरम पाण्याचा वाफारा घ्यायचा आणि गरम पाण्याने छाती शेकायची. किंवा ओवा असतो, तो ओवा आहे ना तव्यावरती गरम करायचा, भाजायचा आणि तो रुमालात घ्यायचा आणि त्याच्या पुरचुंडीने पण डोकं, छाती सगळी शेकायची. त्यामुळे काय होतो, कफ सुटून बाहेर येतो. आता मला सांगा की बाम जो आहे, हा बाम कशासाठी वापरला जातो? काय वाटतं तुम्हाला? बाम जो आपल्या घरात असतो तो कशासाठी वापरतात? जेव्हा तुम्हाला सर्दी होते, हो की नाही, तेव्हा आई नाकाला बाम लावून देते की नाही? आता या मुलीचं काय होतंय सांगा बरं? डोक्याला हात लावलाय म्हणजे तिला काय होत असेल, तर डोकं दुखत असेल. मग ती बाम वापरणार का? वापरते ना.
झेंडू बाम, टायगर बाम डोक्याला लावला जातो की नाही. मग आता तुमच्या लक्षात आलं की बाम कधी वापरला जातो. डोके दुखत असेल तर बाम वापरला जातो. आणखीन बाम कधी लावते आई, जर सर्दी झाली असेल तर बाम नाकाजवळ लावते. आणि मग बामचा बीजचा वास जो येतो तो खूप छान वाटतो, घशाला आराम देतो, नाकाला आराम देतो आणि मग छातीलाही आई चोळून देते बाम, हो की नाही. मग तुम्हाला बरं वाटतं. आणि ताप आला असेल तर, जर ताप आला असेल तर तुम्हाला काहीही खावंसं वाटत नाही, काहीच नको वाटतं. मग तापामुळे अंगामध्ये कणकण भरते, हो की नाही. आणि मग तापाच्या वेळेला काय केलं पाहिजे, तर ताप आला असेल तर हलका हलका आहार घ्यायचा, असं जड काही खायचं नाही. हं, एकदम पातळ पाण्याची पेज घ्यावी. पाणी पाणी जास्त पोटात घ्यावं, कारण शरीरातनं पाणी निघून जात असतं आपल्या. आणि मग ताप आला की नाही की आई काय करते, डोक्यावरती थंड पाण्याच्या, मिठाच्या पाण्याच्या घड्या घालते. तुमचं सगळं अंग गार पाण्याने पुसून देते, हो की नाही. आणि तुम्हाला जेवण जात नाही. मग जेव्हा जेवण जात नाही तर जेवणाचा आग्रह पण करायचा नाही. ताप आलेल्या माणसाला उगीचच जेवायला आग्रह करायचा नाही, कारण त्याची पचनशक्ती कमकुवत झालेली असते, त्याची पचनशक्ती मंदावलेली असते, हो की नाही. मग ताप आला असेल तर काय करायचं, हलका हलका आहार खायचा. आणि मग ताप आला असेल आणि पचनशक्ती जर खराब झाली असेल, हो की नाही, अपचन होतं तापामध्ये. मग अपचन झालं की काय होतं, उलट्या होतात, हो की नाही. आणि मग अशा वेळेला अशा व्यक्तीला काय केलं पाहिजे, थंडगार सरबत दिलं पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी दहीभात खायला दिला पाहिजे. त्याला जड अन्न द्यायचं नाही, ते जेवणाचा आग्रह पण करायचा नाही. त्याला जेवण नकोसं वाटतं की नाही, तर जेवायला द्यायचं नाही, कारण अपचन झालं असेल तर जेवून फायदाच नाही, उलट्या होऊन ते बाहेर पडून जातं, हो की नाही. म्हणून मग त्यावेळेला काय करायचं, लिंबाचं थंडगार सरबत प्यायला द्यायचं. आता मला सांगा, जर तुम्हाला भाजलं, कधी भाजतं बरं तुम्हाला, कधी भाजतं तुम्हाला. तुम्ही गरम गरम उकळतं पाणी घेत असाल, चहा घेत असाल, आई बाबांची मदत न घेता जर काही काम करत असाल आणि तुमच्या हातात ना भांड सांडलं, तर गरम पाणी तुमच्या हातावर सांडतं, हो की नाही. किंवा गॅसची शिटी होते आणि तुम्ही जर तिथे उभे असाल आणि गॅसच्या कुकरचा जो चटका आहे तो तुमच्या हाताला लागला, किंवा कुकरच्या शिट्टीची जी वाफ आहे ती तुमच्या हातावर आली, तर काय होतं, भाजतो, हो की नाही. मग भाजलं की काय करायचे सांगा बरं मला. भाजल्यावर पहिल्यांदा हात जो आहे तो थंडगार पाण्याखाली ठेवायचा आणि नंतर त्याच्यावर फुंकर घालायची आणि त्यावर बर्नॉल लावायचं. बर्नॉलने भाजलेल्या जागेवर जर बर्नॉल लावला तर आपल्याला बरं वाटतं, आराम मिळतो. तुम्हाला माहितीये का, हे आयोडीन टिंचर जे आहे हे केव्हा लावतात माहितीये तुम्हाला, जेव्हा तुम्हाला खरचटलेलं असतं, जखम झालेली असते, म्हणजे छोटीशी जर जखम झाली असेल, कापले वगैरे असेल, तर काय करायचं, ती जखम आहे ना, ती जखम स्वच्छ पाण्याने धुवायची आणि नंतर ती कोरडी करून त्यावर टिंचर आयोडीन लावावे आणि नंतर ती जखम जी आहे तिच्यावर स्वच्छ कापूस ठेवून ती जखम बांधून ठेवावी. म्हणजे मग काही वेळेला ती जखम त्या जखमेवरती खपली धरते आणि जखम सुकू लागते आणि मग तुम्हाला बरं वाटतं. आपण जेव्हा आजारी पडतो की नाही, तेव्हा आपल्याला असं वाटतं आपला आजार छोटासाच आहे, है ना. म्हणजे कधी असं वाटतं की अपचन झालं आहे, थोडासाच ताप आलाय, सर्दीच तर झालीये मला साधी, किंवा उलटीच तर होतीये, आता बरं वाटेल, जरा थंड दूध प्यालो की बरं वाटेल, असं वाटतं की नाही. आणि मग आपण काय करतो,
आपण घरगुती उपचार करतो, हो की नाही? पण या घरगुती उपचाराला पण मर्यादा असतात. म्हणून सांगते बालमित्रांनो, लक्षात घ्या, जरी आपल्याला असं वाटलं की आपला आजार छोटा आहे आणि जरी तो छोटा वाटला तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये आणि घरगुती उपचाराला मर्यादा असतात हेही लक्षात असू दे. आणि आजार जर बळावला तर नक्कीच डॉक्टरचा सल्ला घ्यावा. आणखीन एक महत्वाची गोष्ट, आपल्याला जे औषध पोटात घ्यायचे की नाही, ते पोटात घ्यायचे औषध डॉक्टरच्या सल्ल्यानेच घ्यावे. म्हणजे कोणतेही पोटात घ्यायचे औषध जे आहे ते डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घेणे योग्य नसते, हे लक्षात ठेवा. म्हणून कोणतंही औषध पोटात घेताना गोळी असू दे, कफ सिरप असू दे, ते डॉक्टरांना विचारायचं आणि डॉक्टरच्या सल्ल्यानेच घ्यायचे. आपला आजार बळावला तर आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यायचाच असतो, हे लक्षात असू दे. कारण आपल्या आरोग्याची काळजी करणारी काही माणसंही असतात, म्हणजे डॉक्टर आहेत, नर्स आहेत. ही माणसं जी आहेत ती समाजाला आरोग्य सेवा पुरवणारी माणसं आहेत आणि मग त्यांच्याकडे आपण दाखल झाले पाहिजे. बालमित्रांनो, समाजाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आणि आजारांना उपचार देणाऱ्या या ज्या सेवा आहेत, या सेवेला आरोग्य सेवा किंवा वैद्यकीय सेवा असे म्हणतात. आणि मग ही जी आपल्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असतात किंवा शहरांमध्ये हॉस्पिटल असतात, तिथे आरोग्य सेवा पुरवल्या जातात. तुम्हाला माहितीये का, मोठ्या मोठ्या गावांमध्ये किंवा शहरांमध्ये मोठी मोठी इस्पितळे असतात आणि तिथे आपल्याला अशा पद्धतीची आरोग्य सेवा किंवा वैद्यकीय सेवा दिली जाते. मोठे गाव किंवा मोठे शहर याप्रमाणेच ग्रामीण भाग म्हणजे छोटासा गाव असतो, त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे या भागातही शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि शासकीय रुग्णालये असतात आणि आजारी व्यक्तींना तेथे सवलतीच्या दरात उपचार मिळतात आणि मग या उपचारांचा आपल्याला फायदा घ्यायचा असतो. व कुठल्याही तांत्रिक मांत्रिकाकडे जायची आवश्यकता भासत नाही, हेही लक्षात घ्या की छोट्यातल्या छोट्या गावात सुद्धा आता आरोग्य केंद्र आहे. आणि मोठमोठ्या शहरांमध्ये तेथील नगरपालिका जी आहे ती नगरपालिका वैद्यकीय उपचार देणारी रुग्णालये चालवतात. तिथेही आपल्याला मोफत औषधोपचार प्राप्त होत असतात. म्हणजे आपल्या मुंबई शहरामध्ये KM हॉस्पिटल आहे, सायन हॉस्पिटल आहे, नायर रुग्णालय आहे. तर या सर्व ठिकाणी आपल्याला वैद्यकीय सेवा जी आहे ती मोफत मिळते, कारण ती कोण पुरवतं? बृहन्मुंबई महानगरपालिका पुरवत असते, हो की नाही? तर महानगरपालिकेची जी आरोग्य सेवा आहे त्या आरोग्य सेवेतून आपल्याला मोफत औषधोपचार मिळतो. धन्यवाद. बालमित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा पाठ? आवडला ना? मग माझे जर असे छान छान पाठ तुम्हाला पाहायचे असतील ना, तर हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, या पाठांचे तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.